नमस्कार मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मंडळी, होळी सण थोड्याच दिवसांवर येऊन ठेपला आहे। तर हा होळी सण कसा व का साजरा केला जातो, याचे महत्त्व काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता। त्याने तपश्चर्या करून ब्राह्मणाकडून वरदान मिळवले होते। हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला। यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले। हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता। पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला। प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा म्हणजेच नारायणाचा परमभक्त होता। प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे। नेमके हेच हिरण्यकश्यपाला मान्य नव्हते, त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येकावेळी तो अपयशी ठरला। सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपाला त्याची बहीण, जिचे नाव होते होलिका, ती म्हणाली, दादा, मला तुझा त्रास बघवत नाही। मला अग्निदेवाकडून असा वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही। मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते। मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही, पण तो जळून खाक होईल। हे ऐकून हिरण्यकश्यपाने गावात वाळलेल्या काठ्यांची मोठी पेढी तयार केली। त्यात होलिका प्रल्हादाला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली। होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती, परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले। होलिकेचे अंग जळू लागले, तिच्या अंगाचा दाह होऊ लागला। प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता। शेवटी जे व्हायचे तेच झाले। होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला। त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपाचा वध केला। तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली। असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरवणे हा होळीचा दहनामागील उद्देश आहे। म्हणून होळीला खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याकडे होळी जाळली जाते। तर मंडळी, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा। आणि तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। खूप छान आनंदी होळी साजरी करा। चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।